नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती परिसरात सुरू असलेल्या विविध सार्वजनिक विकास कामांची पाहणी केली। क्रीडा संकुलात येणाऱ्या खेळाडूंना अधिकाधिक सुविधा मिळतील या दृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गतीने कामे पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले। श्री पवार यांनी कणेरी वन विभाग, जळोजी उपबाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती इमारत, फळे व भाजी हाताळणी केंद्र, मेडत येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय तसेच क्रीडा संकुल नूतन इमारत, रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ, कोशोत्तर प्रक्रिया पथदर्शक तथा प्रशिक्षण केंद्र, गरुडबाग येथील कॅनलचे सुशोभीकरण, चिल्ड्रन पार्क येथे सुरू असलेल्या सार्वजनिक विकास कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। यावेळी उपवन संरक्षक महादेव मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, महावितरणचे मुख्य अभियंता अंकुश नाळे आदी उपस्थित होते। क्रीडा संकुलात मॅट फिनिशिंग असलेला फरशा बसवा, भिंतीच्या रंगानुसार कक्ष, कक्षातील सोफा आणि शौचालय आदी बाबींचा विचार करून इलेक्ट्रिकल उपकरणे वापरावीत, पुरेसा सूर्यप्रकाश, हवा खेळती राहील याची काळजी घेऊन कामे करा। जळोजी उपबाजार येथील फळे व भाजी हाताळणी केंद्राच्या परिसरात सरळ वाढणारी, सावली देणाऱ्या प्रजातींचे वृक्षारोपण करा। कृषी उत्पन्न बाजार समिती नूतन इमारतीच्या परिसरातील रस्त्याचा विचार करून पुरेशा उंचीच्या संरक्षक भिंती उभाराव्यात। परिसरात नागरिकांसाठी बैठक व्यवस्था करावी। कणेरी वन विभागात विविध प्रजातींचे वृक्षारोपण करा। यापूर्वी लावण्यात आलेल्या झाडांचे संगोपन झाले पाहिजे याकडे लक्ष द्यावे। लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना चढ उतार करण्यासाठी सोयीस्कर पायऱ्या व बैठक व्यवस्था करावी। तलावातील पाणी व परिसर स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी। परिसरात फिरताना रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या झाडांच्या फांद्यांमुळे अडथळा निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी। शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय तसेच गरुडबाग येथील कॅनलचे सुशोभीकरण, चिल्ड्रन पार्क येथील कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत। रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ, कोशोत्तर प्रक्रिया पथदर्शक तथा प्रशिक्षण केंद्राच्या नूतन इमारतीचे बांधकाम करताना समोरील मुख्य रस्त्यापेक्षा उंच स्वतःचे बांधकाम करावे। परिसरातील विकास कामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील याकडे लक्ष द्या। कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिल्या। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, मुख्य अधिकारी महेश रोकडे, गट विकास अधिकारी अनिल बागल, वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार आदी उपस्थित होते। शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, कृषी, सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेल्या बारामती झटका या वेब पोर्टलचा 6वा वर्धापन दिन साजरा होत आहे। बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले। अल्पावधीतच साता समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या 2,25,00,000 गेली आहे। तसेच बारामती झटका YouTube चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 1,10,00,000 पर्यंत पोहोचली असून 53,000 सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे। आजपर्यंत साप्ताहिक, न्यूज पोर्टल व YouTube चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद। बारामती झटका वेब पोर्टलच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक, संस्थेची, फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे। आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे। नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे। आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा। आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील। मोबाईल नंबर 9850 10 49 14, 97 66 70 35 14।